अशी अडचण कशाला करता तुम्ही? ते त्यांना जायचं पुढे. चाकरमान्यांना आपल्या कोकणवासियांना नीटनेटका मिळावा म्हणून आलोय. त्याचं नियोजन आमचं चाललंय. खड्डेमुक्त कंजेशन फ्री रोड मिळावा हा प्रयत्न आमचा चालू आहे. राज्याचे बांधकाम मंत्री आपण म्हटलंय, साधारणतः आता किती वेळ लागणार आहे हा महामार्ग पूर्ण व्हायला? डिसेंबर पर्यंत मानगाव इंदापूर हे 2 सोडले आणि संगमेश्वरच्या इथलं सोडलं तर डिसेंबर पर्यंत बहुतांशी रस्त्याची उरलेली कामं पूर्ण होतात. जानेवारीच्या दरम्यान चिपळूणचा ब्रिज खुला होईल आणि मानगाव इंदापूर याचं काम व्हायला साधारण 1 वर्षभर अजून जाईल. ज्या खड्ड्यात मटेरियल वापरलं जाते त्या मटेरियलची आज आपण क्वालिटी चेक केली, काय बघायला मिळालं? क्वालिटी नाही सर, ती नवीन टेक्नॉलॉजी आहे. स्टील स्लॅग पासून ते नवीन मिक्सर बनवलंय. जे बनवणारे आहेत त्यांचं म्हणणं आहे की पावसामध्ये पाण्यामध्ये सुद्धा आपण हे टाकू शकतो आणि 10 मिनिटामध्ये रस्ता ओपन करता येतो आणि 2 वर्ष ते टिकतं. तर त्याची ट्रायल आपण घेतली आहे. त्यांचं बाहेर त्यांनी कामं केली, ट्रायल आपण घेतली. आणि जर असलं चांगलं तर आपण ते सगळीकडे वापरू. राज्याचे बांधकाम मंत्री खड्ड्यांमध्ये अशा पद्धतीचं जे मटेरियल वापरलं जातं ते 10 मिनिटांमध्ये त्या खड्ड्यातनं ते मटेरियल आहे ते परिपूर्ण होतं आणि त्याच्यावरनं वाहतूक आहे ती सुरळीत केली जाते असं सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आज संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. गणेश मापरकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.